याचं पण हे सिल्वर निघणार नाही ना? नाही सिल्वर निघणार नाही. 1 नंबर पासून 3 नंबर पर्यंत आहे. ट्रान्सपरंट काचच्या झाकणवाला गोल मध्ये आहे. 7 वाटीवाला आहे. हे मीडियम साईज आहे. स्क्वेअर मध्ये त्याच्यात 4 वाट्यापासून 9 वाट्यापर्यंत आहे. 4 वाटी 6 वाटी आणि 9 वाट्यांचा आहे. सो ओव्हल शेपचा हा एक प्रीमियम एअरटाईट डब्बा आहे. क्वालिटी बघा तुम्ही. सगळी भांडी याच्यात चालतो. तांबा, पित्तल, ॲल्युमिनियम, स्टील. आणि आमच्या घरातली रोजची भांडी पण आम्ही यावर वापरू शकतो. ते भांडी आपण याच्यावरती वापरू शकतो. इंडक्शनचं त्याला गॅसवरती पण चालेल. दोन्हीकडे चालेल. सो असं काही तुम्हाला स्टेनलेस स्टीलचं मडकं हवं असेल तर ते सुद्धा आहे. नमस्कार, मी स्नेहा गावकर आणि मज्जा पिंकमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी आले कल्याण एक्सप्लोर करायला आणि कल्याणमधल्या प्रभात किचनला आज आपण आलो आहे. इथे बरीचशी स्टेनलेस स्टीलची भांडी आहेत आणि इतकंच नाही तर युनिक भांडी आहेत. इथलं नेमकं कलेक्शन काय आहे हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. पण इथे कसं यायचं हे आधी ऐका. तर तुम्हाला यायचं कल्याण वेस्टवरून काही मिनिटांच्या अंतरावर, जे की तुम्ही चालतही येऊ शकता किंवा रिक्षा करू शकता. विष्णू मंदिरच्या समोर म्हणजे विष्णू बाजारपेठ आहे, तिथे हे प्रभात किचन आहे. पण आता इथे काय काय युनिक पीसेस आहेत किंवा सध्या गॅसमुळे खूप लोकांचा खोळंबा झालाय, सो त्यावर काय उपाय हे सगळं आज आपण पाहणार आहोत. चला तर मग. प्रभात किचन मध्ये आलोय आणि भांड्यांची व्हरायटी आहेत. आपल्याला आज हे दादा थोडी मदत करतील, कशा प्रकारची भांडी आहेत किंवा काय नवीन आलंय सगळं आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी काय दाखवत आहे? आधी आपल्याकडे स्पेशल जे आता आपण बनवलेलं आहे ते बघा. हे ठश्यावाले ठशेवाले वाटी डिनर सेट आहे. येस. आपण म्हणजे 1 ताट, 2 वाटी, डिश, ग्लास, चमचा असं आपण सेट. आणि ग्लास पण किती युनिक आहे. मला खूप आवडला हा ग्लास. आणि ही असं हे ताट आहे जे तुम्ही घेऊ शकता. साधारण काय प्राइस मध्ये जाईल हे पूर्ण? लूज मध्ये समजा घेतलं तर 450 ते 500 रुपयाला एक सेट बसेल पूर्ण. एक सेट म्हणजे 2 वाटी, 1 डिश, 1 ग्लास आणि 1 चमचा आणि 1 ताट, हा असा सेट आहे. आपण कसा पूर्ण प्रॉपर सेट पाहिजे डिनर सेट मध्ये 6 पीस डिनर सेट पाहिजे तो पण आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके. किंवा अदर दुसरा प्लेन वगैरे मध्ये पाहिजे आणि त्यात डिस्काउंट मिळेल त्यांना? हो डिस्काउंट मिळेल. ओके. आणि दुसरा डिझाईन पण आहे आमच्याकडे. हे असं डिझाईन वाले. ओके. ते आपण बघू शकतो. 2 वाटी, नॉर्मल डिश, ग्लास आणि 1 चमच्याचा सेट येईल. आणि दुसरा प्लेन मध्ये पाहिजे तर प्लेन मध्ये पण आहे किंवा आपण कस्टमाइज पाहिजे तर आपण कस्टमाइज पण करून घेऊ शकतो. प्रिंट वगैरे. नाहीतर आपण बघा हे ताटाची आपल्याकडे व्हरायटी आहे. ते आपण बघू शकतो. प्लेन मध्ये एकदम हेवी क्वालिटी आणि सेलमची आहे. याच्यातली आपल्याला पाहिजे असेल प्लेन ठशेवाली. प्लेन आणि साईडला ठसे आहेत. आणि याच्यात मला साईज पण भेटेल छोटी मोठी. हे मीडियम साईज आणि खूप जड पण. याच्यात एक साईज छोटी आहे आणि एक साईज मोठी वगैरे पण आहे. हे आपले बेसिक मध्ये प्लेन नॉर्मल नॉर्मल आहे. 13 नंबर. दुसरा आहे डिझाईन वाले आहे. क्वालिटी बेस्ट आहे ऍक्च्युअली. आणि दुसरा मोठी साईज पण आहे आपल्याकडे याच्यात 14. किंवा आपण अलग असं आपण डिनर सेट वगैरे पाहिजे असेल बॉक्स मध्ये त्यात म्हणजे 7 ताट, वाटी, डिश, ग्लास, चमचींचा सेट, डोंगा सेट, असं आपण प्रॉपर डिनर सेट पाहिजे तर तो पण आणि सुटेबल पाहिजे असेल तर आपण बघू शकतो. हे लहान आणि हे मोठं आहे ना त्याचं. एक आपण मध्ये पण घेऊ शकतो. हे आपण जर मला हे सिंगल घ्यायचंय, मला खूप आवडलं ऍक्च्युअली म्हणून मुद्दाम विचारते कितीला पडेल? असा याची प्राइस 172 रुपये आहे. आपण समजा सिंगल पीस घेतले तर 95 पर्यंत येईल. मस्त आहे. खूप सुंदर आहे, युनिक आहे आणि काहीतरी छान. सो याच्यातून पाणी प्यायला लहान मुलांना आवडेल. हे थोडंसं वेगळं आहे. प्रिंट आहे, फ्लावर प्रिंट आहे त्याच्यावर. लेझर प्रिंटची गॅरंटी असते. कधी प्रिंट निघत नाही. प्रिंट सुद्धा निघाला त्याला आपण रिप्लेस असं आहे. दुसरं अजून प्लेन मध्ये पाहिजे असेल तर ह्या प्लेन मध्ये आहेत. आणि दुसरे डिझाईन मध्ये पाहिजे असेल तर हा डिझाईन मध्ये आहे. ओके. आणि हा थोडासा प्लेन मध्ये युनिक हवा असेल, मला आवडलं हे कलेक्शन, तर हे असं काही आहे. हा सेट आहे ना पूर्ण ऍक्च्युअली? हे 6 पीस ग्लासांचा सेट आहे.
आपण सेट पण घेऊ शकतो, सिंगल पण आपण लूज आपण एक देता. piece, 2 piece जर 6चा सेट हवा असेल तर हा. डिस्काउंट वगैरे करून किती पर्यंत जाईल? समजा याची जी किंमत आहे 1300 रुपये आहे. price हो 1300 रुपये प्राइस आहे. डिस्काउंट करून समजा तुम्हाला 950 पर्यंत येईल. ओके. हे कसं खूप जुनी कंपनी आहे, मिरर कंपनी. Mirror. स्टील मध्ये सगळ्यात बेस्ट आणि चांगली क्वालिटी आहे. येस बाकी याच्यात कमी रेंज मध्ये पाहिजे तर कमी रेंज मध्ये आहे बघा, भरपूर व्हरायटी आहे आपल्याकडे. येस. आणि आता आहे थोडं तांब्यांमध्ये बघूया. तांब्या तर खूप आहेत, जसं स्क्रीनवर तुम्ही बघाल खूप सारे आहेत. मी त्यांना काही युनिक काढायला सांगितलेत, सो आपण बघूया. हा कलश आहे ना? हा, हे कलश आपण पूजेमध्ये वापरतो, स्टीलचं आहे. आणि समजा तांब्याचा पाहिजे तर सेम तांब्यामध्ये पण आहे आपल्याकडे. किंवा हे आपले नवीन शेप आहे. कळशी वाला तांब्या आहे ना? हा, एक गंगासागर तांबे म्हणतो त्याला. ओके. दुसरा आहे सिल्वर टच आहे. त्याच्यात पण तुम्हाला साईज अलग अलग साईज आपल्याकडे भेटेल. याचं पण हे सिल्वर निघणार नाही ना? नाही, सिल्वर निघणार नाही. 1 नंबर पासून 3 नंबर पर्यंत आहे. हा मला खूप आवडलाय, खूप जड आहे आणि छान आहे. हे पण सिल्वर मध्ये आहे ना? सिल्वर मध्येच आहे. ओके. आणखी प्लेन पाहिजे असेल तर प्लेन वगैरे पण आहे. हे बघू शकता. प्लेनचे ऑप्शन्स भरपूर. हा, प्लेन मध्ये कसं कधी खराब नाही होत. हे म्हणजे 10 वर्षाच्या नंतर पण असं म्हणजे प्लेन चांगला दिसतात. हा. येस. त्यानंतर आपल्याकडे दुसरा मसाल्याच्या डब्यामध्ये व्हरायटी आहे. तो आज आपण डबे बघणार आहोत मसाल्यांचे. स्टार्ट करूया सगळ्यात स्मॉल. हा, स्मॉल साईज आणि आपले हे बेसिक मॉडेल जे आपले साधे स्टीलचे झाकण वगैरे असतात ओके. तसे आहे. दुसरा याच्यात जे नवीन प्रकार आहे आपल्याकडे हे ओपन करूया. हा, ओपन करू शकतो आपण. अच्छा, यात आत पण झाकण आहे. डबल झाकणीवाले आहे. हा, हे भारी आहे, म्हणजे सांडणार नाही. सांडणार नाही. आणि याला सिंगल झाकण पाहिजे तर सिंगल झाकणवाला पण आहे. हे किती पर्यंत येईल साधारण? 550 पासून आहे त्याचे. ओके. आणि दुसरा जे आता आपण नवीन बनवलेला आहे ट्रान्सपरंट काचच्या झाकणवाला गोल मध्ये आहे. 7 वाटीवाला आहे. हे मीडियम साईज आहे. याच्यात पण कसं स्मॉल आणि बिग साईज आहेत, अवेलेबल आहे. हा. आणि दुसरा जे ऍडिशनल एकदम आपण नवीन बनवले, खूप सुंदर आहे. हा, स्क्वेअर मध्ये. त्याच्यात 4 वाट्यापासून 9 वाट्यापर्यंत आहे. 4 वाटी, 6 वाटी आणि 9 वाट्यांचं आहे. आणि हे कसं आपण दोन्हीकडे युज करू शकतो. सुका मसाला किंवा आपण ड्रायफ्रूट वगैरे पण ठेवासाठी त्याच्यासाठी पण युज होईल, जे की ट्रान्सपरंट पण आहे. हे बघा, याच्यात आपण बघू शकतो 3 साईज अवेलेबल आहेत आमच्याकडे. हा मोठा ना सगळ्यात? हा बिग साईज. ओके. याच्यात ड्रायफ्रूट ठेवणं सोयीस्कर राहील ऍक्च्युली. आणि ह्याच्यात चमचा पण आहे. चमचाच किती सुंदर आहे. आणि वाटीवरची क्वालिटी बघा, एकदम क्वालिटी खूप चांगली आहे ऍक्च्युली. तुम्ही बघाल ना, क्वालिटी खरंच खूप छान आहे. हे दिसायला सुद्धा सुंदर आहे. आणि हा 6चा सेट आहे. यात चमचा नाहीये ना? फक्त चमचावर आहे का? हा यार, खूप सुंदर चमचा आहे. आपण स्क्वेअर मध्ये काही चमचा. आणि याला पण आहे. ही मीडियम साईज आहे ना? हे हा, स्मॉल साईज आहे. 4 मध्ये आहे, हे 6 मध्ये आहे आणि हे 9 वाट्यांचे आहे. सो अशी काही मसाल्यांची भांडी किंवा ड्रायफ्रूट ठेवायला तुम्हाला असे काही कंटेनर्स हवे असतील तर ते सुद्धा इथे आहेत. आणि होलसेलच्या दरात आहेत. इथे आल्यानंतर कमी जास्त प्राइस ते करून देतीलच, त्यात काय हे म्हणजे वेगळी बात नाहीये. नेक्स्ट मी दाखवतीये. इथून दिसतंय आतमध्ये काय कोणतं धान्य आहे. सो ओव्हल शेपचा हा एक प्रीमियम एअरटाईट डब्बा आहे. क्वालिटी बघा तुम्ही, क्वालिटी एकदम खूप बेस्ट क्वालिटी आहे. आणि ह्याला रबर एअरटाईट, म्हणजे एअरटाईट, हवा वगैरे जाणार नाही, खराब. याच्यात पण तुम्हाला 3 साईज अवेलेबल आहे आपल्याकडे. ओके. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असं. आणि हा एक आहे. हा ट्रान्सपरंट नाहीये ना? नाही, हे स्क्वेअर शेप मध्ये. येस, पण युनिक असा छान डब्बा आहे. याच्यात पण साईज तुम्हाला अलग अलग साईज भेटेल. 3 साईज आहेत. हे मोठी साईज आहे. त्याच्यात 2 साईज छोटी पण आहे. लहान साईज आणि मोठी साईज असं 3 साईज मध्ये आहे. हो. आपण थोडा वाट्या दाखवूया का? हा, वाट्यामध्ये पण खूप व्हरायटी आहे. डिझाईन वाली आहे. याची साईज छोटी आणि मोठी आहे. आणि ठसेवाले पण आहेत. हा, आमरस वगैरे सर्व करायला खूप सुंदर अशी वाटी सुद्धा आहे. लवकरात लवकर इकडे या. प्रभात ठस्यामध्ये आहे. ठस्यामध्ये म्हणजे कसं आहे, कसं साईडला ठसे आहे आणि मध्ये प्लेन आहे. आणि याला कसं साईड मध्ये ठसे आणि मध्ये डिझाईन प्रिंट आहे. असं आहे. याच्यात प्लेन पाहिजे तर प्लेन पण आहे. साईड मध्ये वगैरे आहे. प्लेन मध्ये हवा असेल तर प्लेन वाटी सुद्धा आहेत. तुम्ही स्क्रीनवर बघाल तर वाटी डिशचे खूप सारे ऑप्शन्स आहेत. हे एक बघा, अजून याच्यात ठस्यामध्ये पाहिजे ठस्यावाली पण. क्वालिटी चांगली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
ऑप्शन्स खूप आहेत. तुम्हाला कोणत्या ऑप्शन्स मध्ये पाहिजे तर ते बरेच ऑप्शन्स आहेत. हे बघा, असे ठसेवाली पण आहे. साईडला ठसे आहेत आणि मध्ये प्लेन हवं असेल तर तशी सुद्धा इथे डिश अवेलेबल आहे. येस, आणखी एक दाखवते. हे भांड मला आवडलंय, स्टीलचं आहे आणि त्याला काचेचं आहे. पण मला एक विचारायचंय, इंडक्शन इंडक्शन प्लस गॅस दोन्ही. येस, सध्या गॅसची खूप पंचायत आहे. युद्धामुळे आपल्याकडे गॅस अवेलेबल नाहीये, अशा वेळेला आता इंडक्शन आपल्याला वापरायला सुरुवात केली आहे. सो इंडक्शनची भांडी सुद्धा आहेत आपल्याकडे, सगळ्या प्रकारची आहेत. कढई पाहिजे कढई आहे, Yes. टोप पाहिजे टोप आहे, फ्राईंग पॅन किंवा छोटे टोप चाय करायला, दूध करायला. आणि इंडक्शन पण आहे का? हो, इंडक्शन पण आहे. आपण इंडक्शन पण बघणार आहोत. जाता जाता आपण तो सुद्धा बघूया की तो काय रेंज मध्ये आहे आणि इथे अवेलेबल आहे का. कारण आता ऑनलाईन, जसं मी घरी ऑर्डर करताना ऑनलाईन आम्हाला मिळत नव्हते, शेवटी आम्ही दुकानातच जाऊन तो घेतला. सो आपण इंडक्शन पण बघूया आणि इंडक्शनची काही भांडी असतील तर ते आपण त्यांना दाखवायला सांगू. येस, सो प्रभात किचन मध्ये आले आणि कोणता प्रश्न विचारला त्याच्यावर उत्तर नाही असं होत नाही. सो मी त्यांना विचारलं की सध्या युद्धामुळे गॅसचा किती टंचाई आहे आणि आपले सगळ्यांचेच हाल होत आहेत. सो यावर काय ऑप्शन आहे, तर त्यांच्याकडे तो सुद्धा ऑप्शन आहे. इंडक्शन चुल्हा. इंडक्शन चुल्हा हे बघू शकता आपण. इंडक्शन आहेत आणि याच्यात कसं स्टीलची जे चपटेबुडाची भांडी असतो ते एक्सेप्ट करतो. म्हणजे इंडक्शनची भांडी यावर लागतात. हा, Okay. बघा अशी भांडी लागणार. कढई आहेत आपल्याकडे. याच्यात जे भांडी लागते ना ती भांडी सुद्धा आहेत आपल्याकडे. थोडी मोठी कढई हवी असेल तर कढई म्हणजे ह्यापासून स्टार्ट आहे. बाकी म्हणजे समजा 2 लिटर पासून 1 लिटर पासून स्टार्ट आहे. 8 लिटर पर्यंत आहेत कढईची साईज. पण ह्याच्यावर 8 लिटर घेईल का? याच्यात कमी मॅक्झिमम 5 ते 7 लिटर पर्यंत भांड घेतं. ओके, आणि हे कढई आहे. दुसरे टोप वगैरे पाहिजे असेल तर टोप पण आहे आपले. डाळ वगैरे चहा करण्यासाठी, डाळ भात करायला, किंवा आपण समजा आणि हा कुकरचा एक ऑप्शन आहे, डायरेक्ट कुकरला. प्रेशर कुकर पण आहेत. आणि दुसरा समजा हे नसेल तर इन्फ्रारेड पाहिजे, म्हणजे जे ऑल पर्पज असतं, म्हणजे सगळी भांडी याच्यात चालतो. तांबा, पित्तल, ॲल्युमिनियम, स्टील. आणि आमच्या घरातली रोजची भांडी पण आम्ही यावर वापरू शकतो. ते भांडी आपण याच्यावरती वापरू शकतो. हे कसं माहिती का, हे आपण इकडनं ऑन करायचं आणि हे जे भांडी ना राऊंड शेप हे पूर्ण लाल होतं, म्हणजे आग सारखं असता दिसतो. ओके, तर ते थोडासा सांभाळून वापरायचं असतो. बाकी याच्यात तुम्हाला सगळी भांडी बसतात. काय रेंज असेल साधारण? याच्यात आहेत समजा 2500 पासून स्टार्ट आहे. 4.5 वगैरे हजार. 25,000, 3,000, 4,000 आपण जसं ब्रँड वाईज आणि वाट वरती डिपेंड करतात. ओके, त्याची काही वॉरंटी वगैरे देता? वॉरंटी कंपनीकडून 1 वर्षाची 2 वर्षाची जशी वॉरंटी असतात त्याची. येस, आणि चपातीचा तवा सुद्धा आहे इंडक्शन साठी, आणि जो तुम्ही रेग्युलर गॅसवर पण वापरू गॅस वरती पण यूज करू शकतो आणि इंडक्शन वरती पण यूज करू शकतो. आणि क्वालिटी पण चांगली आहे त्याची. कढई पाहिजे तर कढई पण आहे. हे बघू शकतो आपण 2 माणसासाठी जाण्यासाठी भांड आहे त्याच्यावर, आणि ही कढई खालून इंडक्शनचं त्याला गॅस वरती पण चालेल, दोन्हीकडे चालेल. येस, सो ह्याची प्राइस काय साधारण? याची प्राइस 550 पासून आहे स्टार्टिंग ना? हो. येस, सो इंडक्शन चुल्हा आणि त्यावर लागणारी भांडी, किंवा इंडक्शन चुल्हा हवा असेल पण भांडी आपल्याच घरातली वापरायची असेल तर तसा ऑप्शन सुद्धा आहे. सो सध्या युद्धामुळे गॅस टंचाई झाली आहे, सो आपण आता इंडक्शनवर पुन्हा आलोय. सो तुम्हाला घ्यायचं असेल, तुमच्या घरी नसेल किंवा भांडी हवी असतील तर तुम्ही प्रभात किचन कल्याणला येऊन घेऊ शकता. आणि अजून काय कलेक्शन आहे आपण बघूयात. सो इतकंच नाहीये तर हंडा कळशी सुद्धा आहे, ठशेवाली. ती पण मला खूप आवडते अशी ठशेवाली, जी दिसायला सुद्धा सुंदर आहे. आणि मुळात त्या हंड्याला झाकण आहे. इतकंच नाहीये तर त्या कळशीला सुद्धा झाकण आहे, किती छान. सो ही अशी हंडा कळशी आहे जी आपण घेऊ शकतो इथे येऊन. इतकंच नाहीये तर मला हे मडकं सुद्धा आहे. सध्या गरमीचे दिवस आहेत, सो आपण मडकं घेतो बाहेरून. सो असं काही तुम्हाला स्टेनलेस स्टीलचं मडकं हवं असेल तर ते सुद्धा आहे. तुम्ही आतमध्ये क्वालिटी बघाल त्याची. ठशांचंच आहे, किचन मध्ये दिसायला सुद्धा सुंदर. प्लेन पण मिळेल स्टील मध्ये, आणि साईजेस 8 लिटर पासून आहे अवेलेबल आहेत. 18 असं 3-4 साईजेस अवेलेबल. सो असं युनिक काही भांडं हवं असेल पाणी भरून ठेवण्यासाठीचं तर ते सुद्धा इथे आहे. कमी जास्त प्राइस होईल, मी अगेन पुन्हा सांगते. 1000 पासून स्टार्ट आहे. सो इतकंच नाहीये तर वरती तुम्ही बघाल अशी बरीच भांडी आहेत, जी कढई आहे किंवा चहाचं भांडं आहे, चाळण्या आहेत. सो असं बरंच कलेक्शन इथे आहे.
सो असं स्टीलचं कलेक्शन मी आज दाखवलं. आपण पुन्हा येणार आहोत इथे व्हिडिओ करायला. सो तुम्हाला ही स्टीलची भांडी, युनिक स्टीलची भांडी हवी असतील तर तुम्हाला यावं लागणार आहे कल्याण वेस्टला. स्टेशनपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर आहेत. चालतही येऊ शकता किंवा रिक्षाचा सुद्धा ऑप्शन आहे. आणि तुम्हाला यायचं आहे विष्णू बाजारपेठमध्ये, जिथे सगळी भांड्यांची दुकानं आहेत. प्रभात किचन कोणालाही विचारलं खूप मोठं दुकान आहे, कोणीही तुम्हाला सांगेल. सो तुम्ही इथे या आणि भरपूर खरेदी करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या मज्जा पिंक या चॅनलला लाईक, फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.